पण मग ठाण्यात तुम्ही जास्त जागा लढवाल म्हणजे ज्या जिथं आता सिटिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना आता बीजेपीच्या पण लोकांना तिकीट द्यायला की आपल्यालाही तिकीट द्यायला शिवसेनेचा. त्यामुळे असं जिथं जास्ती आहे तिथे युती करायची नाही आणि जिथं आम्हाला गरज आहे तिथे युती करायची अशी युती होत नाही. जिथं भारतीय जनता पक्षाच्या जास्त ताकद आहेत तिथं शिवसेनेची कमी ताकद आहे तर मित्र पक्ष म्हणून एकत्र येऊन लढणार आम्ही. जिथं शिवसेनेची जास्त ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही सांगू इकडे युती नको. पण म्हणजे असं काय असतं का ठाण्यात तुमच्या जास्त जागा युती अशी होत नाही. पण ठाण्यात तुमच्या जास्त जागा आहेत ना. तुम्ही जास्त तिथे जागा मागाल. जास्ती जागा म्हणजे जे तिथं समीकरण आहे युतीमध्ये जे आता स्थानिक नगरसेवक आहेत ते त्यांना तिकीट देणारच ना आपण. मग हाच नियम मुंबईत लागू होईल कारण मुंबई शिवसेनेचे आजच्या तारखेला 84 नगरसेवक जास्त म्हणजे जेव्हा शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा हो मुंबईत 84 नगरसेवक होते. आता तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे जे उभाटाचे नगरसेवक इतर पक्षाचे नगरसेवक जे 2017 म्हणजे आता जी निवडणूक झाली मागे त्याचे 71 नगरसेवक त्यानंतर 2012 आणि यामध्ये लढलेले नगरसेवक जवळपास 120 नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आलेत. मग 227 पैकी किती जागांवरती तुमचा क्लेम. अरे आता निवडणूक जाहीर होऊ द्या. पण भाजप म्हणतं की आम्ही निवडणूक जाहीर झाली की तुम्हाला सगळं कळू आजच पाहिजे. हो कळलं त्यामुळे आम्हाला आता कसं काय आम्हाला थोडीशी हिंट मिळाली. आता करा ना नगरपालिकेचा बघा जो काही धुरळा उडतोय तिथे किती काय काय लोकांचा प्रतिसाद आहे. नंतर महापालिका निवडणुका जाहीर झाल्या की आपण परत बसायचं नाही आपल्याला मुलाखतीला.